कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून महायुतीतील नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्षही अधिक तीव्र होताना दिसतोय. अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर या राजकीय लढतीकडे संपूर्ण कोकणचे लक्ष लागलेले आहे. याच पार्श्वभूमीवरती आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तटकरे यांचे पूर्वीचे महत्त्व राहिले नसल्याचा दावा करीत त्यांनी आत्तापर्यंत इतरांचा वापर करून राजकीय स्वार्थ साधल्याचा आरोप केलेला आहे. महेंद्र दळवी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरतीही नाराजी व्यक्त करत जुईली दळवी यांच्या उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्यावरून टोला लगावलाय. पुढील पिढीला संधी देण्याच्या उद्देशाने जुईली दळवी यांना मैदानात उतरवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आगामी राजकीय संघर्षात सुनील तटकरे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशाराही महेंद्र दळवी यांनी दिल्याने कोकणातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. माझ्या कन्येचा आज मी जाऊन फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष फॉर्म मी भरला आहे. सोमवारी देखील मी दुसरा फॉर्म भरणार आहे, जो शिवसेनेच्या नावावरती भरणार आहे. आशावादी आहे की माझा पक्ष, माझे नेते मला AB फॉर्म नक्की देतील. पण ही निवडणूक मी ताकदीने नक्की लढणार आहे. कारण तटकरेचा आत्ता पण राजकीय प्रवास बघितला तर दुसऱ्याला फसून आपल्या कुटुंबाला वाढवण्याजोगी त्यांनी आज प्रवास केलेला आहे. आणि म्हणून सगळ्या तमाम जनतेने यावेळेस ठरवलेलं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आज मी माझ्या मुलीला उभी केली, औपचारिक जरी असली तरी पिढी दर पिढी त्यांनी संपवलेली आहे. उद्याच्या पिढीला काय आदर्श घेऊन जाणार, पण जनताच विचार केला कायमस्वरूपी यांच्या घरातच का. त्याच्यामुळे जनता उठून उभी राहील, निपक्षपाती राहील. अनेक जण माझे सहकारी मित्र आहेत, यावेळी नक्की मदत करतील. माझी कन्या म्हणून नाही आहे, पण नेहमीप्रमाणे बदल हवा आहे या भूमिकेतनं लोक नक्की विचार करतील. आणि म्हणून माझ्या आजच्या कन्याची उमेदवारी अतिशय महत्त्वाची आहे. मी माझी मुलगी असल्यामुळे कुठलाही बाब ती निवडणूक ताकदीने नक्की लढणार आणि जिंकून आणणार, याच्यामध्ये शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही आहे. घरांशी मोडीत काढण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. नक्की कायमस्वरूपी तटकरेने रायगड किंवा कोकणाच्या बाबतीमध्ये घराण्याशी त्याची पुढे नेण्याचं काम केलं. अनेक कुटुंब दर पिढ्या त्यांनी संपवल्या आणि मग सगळ्याच कुटुंबाने किंवा सगळ्याच घराण्याशी विचार केला आहे की एकदा ह्या कुटुंबाला शून्यावरून सोडलं पाहिजे आणि ही निवडणूक त्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अनेक तटकरेच का, कारण ते राष्ट्रवादी दुसरा कुठला व्यक्ती का नाही आहे. खरं तर ते 3 नंबरचे आहेत. कोकणामध्ये त्यांचा जनाधार 3 नंबरचा आहे. मग BJP 2 नंबरला आहे. मग BJPला देत असेल तरी आम्ही त्याला दुजोरा नक्की देऊ, पण तटकरे देऊ देणार नाही आहे. आणि त्यांच्याच घरात त्यांच्याच मुलाला का, येणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्याच घरामध्ये सगळंच पाहिजे अशी त्यांची धारणा आहे. त्याला छेद देणारी निवडणूक आहे. मग तमाम वोटर्स असतील, मतदार असतील, तमाम कुटुंब असतील, ह्या सगळ्याचा विचार करून येणाऱ्या 18 तारखेच्या निवडणुकीमध्ये लोक मतदानातून उलटफेर नक्की करणार, ही माझी पूर्ण खात्री. 84 पासून तटकरे राजकारणामध्ये आहेत आणि तुम्ही अनेकदा त्यांना सहकार्य पण केले, खासदारकीला पण केले, पण डाव पलटतात ते असं का? एखाद्याचा स्वभाव ज्या पद्धतीने असतो तसा बेदखल किंवा गद्दार स्वभावाचा तटकरे नक्की आम्ही सांगेन. अनेकांच्याशी बरोबर त्यांनी गद्दारी केली आहे. माझ्यासारख्या जर 3 ते 4 वेळा त्यांनी फसवलं. असे किती कुटुंब आहेत की त्यांनी स्वतःच्या भावावर त्यांचा विश्वास नसेल, असं तुम्ही बघितलं. अनिल तटकरे किंवा अवधूत तटकरे यांच्यावर त्यांचा विश्वास नाही तर कोणाच्या कुटुंबात ठेवणार नाही. आणि त्यांच्या घरात देखील तिघांमध्ये काय अनबेनेच आहे, सगळं अनबेनेच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भूमिका आहेत. पण आत्ताची ही निवडणूक आहे ना, ही निवडणूक लोक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एवढ्या सगळ्या उद्भवलेल्या परिस्थितीतून तटकरेचा हट्ट की माझ्याच घरात तिकीट पाहिजे हा खूप चुकीचा आहे. मग महायुती धर्म न पाळणार आहे. आणि वरिष्ठ या संदर्भातला योग्य निर्णय घेऊन माझी खात्री आहे की शेवटच्या उत्तर काळामध्ये जरी फॉर्म 1 तारखेला त्यांनी भरला तरी 4 तारखेपर्यंत याच्यामध्ये नक्की चर्चा घडून आणून हा शिवसेना वाटेल नक्की. आणि माझा एक शिवसैनिक ही निवडणूक ताकदीने लढेल आणि महायुती धर्म पाळून सगळे त्याला मदत करतील. पालकमंत्री उदय सामंत यांनी जेव्हा विचारला तर त्याने असं सांगितलं की त्याची सून उभी आहे की मुलगी उभी आहे. म्हणजे पालकमंत्र्यांमध्ये बोलण्यामध्ये विसंगती का दिसली नाही. उदयजी सामंत आमचे नेते आहेत, उद्योगमंत्री आहेत, पक्षाचं खूप मोठं व्यक्ती आहे. पण त्यांची मी आता मीडिया बाहेर बघितली, त्यांनी सांगितलं की आमदार महेंद्रजी सून उभी आहे किंवा मुलगी मला माहीत नाही आहे. हे पहिले आमच्या दृष्टीने दुर्दैव आहे, नक्की आहे. आमच्या नेत्यांना जर आमच्या कुटुंबातली कल्पना नसेल किंवा फॉर्म कोणी भरला हे जर कल्पना नसेल आणि अशा पद्धती वक्तव्य ते करत असतील तर याचा अर्थच असा आहे की त्यांचं आमच्यावरचं प्रेम कमी असून इतरांच्यावर जास्त आहे असं दिसतं याच्यातनं. त्यामुळे ही राजकारणाची परिभाषा आहे आणि ती आम्ही ओळखलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात नक्की आम्ही भाष्य करू. गुरु शिष्य नातं पुढे जवळ दिसते याच्यामध्ये? नाही, सर्वश्रुत आहे महाराष्ट्रामध्ये. तटकरे आणि उदयजी सामंत गुरुशिष्य नातं आहेत, ते दोघे देखील बोलून दाखवतात. पण राजकारणामध्ये गुरुशिष्य हे नातं पाळायचं नसतं.
शेवटी पक्षाचं हित महत्त्वाचं आहे. महायुतीमध्ये साहेब एकत्र आहेत ना ते, म्हणजे हां, म्हणून पक्षहित बघून ते आमच्या शिवसेना पक्षाचे नेते आहेत. पक्षाचं हित काय आहे हे बाळगून किंवा हे समजून त्यांनी जर तशा पद्धतीनं काम केलं तर नक्की याच्या पुढच्या पक्षाची वाढ होईल. साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सुनील तटकरेंच्या हट्टापायी ते स्वतःचं राजकीय नुकसान करून घेत आहेत का? कारण एकीकडे जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा देखील त्यांचा हट्ट होता आणि आता पण त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी त्यांचा हट्ट आहे. आणि अशातच एखादा चांगलं गुड टायमिंग साधून तुम्ही देखील तुमच्या मुलीची एंट्री केलेली आहे. कुठे ना कुठेतरी त्यांच्या हट्टापायी ते स्वतःचं राजकारण गमवत आहेत. कदाचित दादा असं असते तर ही परिस्थिती नसती. दादा असते तर दादांच्या मृत्यूच्या जी तारीख आहे त्याच्या पुढल्या 8 दिवसामध्ये तटकरे साहेब नोवेर असते, पक्षातनं बाहेर असते. हे त्रिवार सत्य आहे. कारण दोन्ही कुटुंब एकत्र येण्याची जी परिभाषा आहे ही सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये तटकरेंच्या काही अजून व्हायरल कॅसेट आहेत, त्या जेव्हा बाहेर पडतील तेव्हा सत्य तर बाहेर पडेल. अजितदादांविषयी ते काय काय बोलले, काय संवाद केला आहे हे चित्र स्पष्ट त्यांच्या नेत्यांना, वरिष्ठांना माहिती आहे. त्यामुळे पक्षातनं ते आता नोवेर आहेत, त्यांची ताकद शून्य झाली आहे. पक्षात त्यांना कोणी विचार नाही आहे. आणि त्याच्यामुळे आजच्या उद्भवलेल्या परिस्थितीला अनुसरून तटकरेंनी स्वतःहून निर्णय घ्यायला पाहिजे की राजकारणाचा अलविदा घेतला पाहिजे, असं माझं व्यक्तिमत आहे. आता नोवेर असते काय पुरावा आहे? नाही, आपण बघितलं की दादांच्या मृत्यूनंतर काही संभाषण आपण ऐकली. त्याच्यामध्ये दोन्ही कुटुंब एकत्र येणं, दोन्ही पक्ष एकत्र करण्यासंदर्भात जी काय चर्चा होती तटकरे सोडून होती ती. हे त्रिवार सत्य आहे. त्यांना का नको होते? त्यांना का नको नाही तर होते? तटकरेच्या बाबतीत तेच आता ज्या 17 तुमचं म्हणणं काय? आता ज्या 17 ज्या हे रेकॉर्डिंग बाहेर पडतात ना त्याच्यामध्ये तटकरेंच्या दादांविषयी भाष्य केलं ते त्याचं उत्तर असं मला वाटतं. म्हणजे एकंदरीत त्यांना भाजपमध्ये जायचं होतं की अन्य कोणत्या ठिकाणी जायचं असं एकंदरीत की त्यांचं नेमकं काय आहे, नेमका उद्देश काय? तुम्ही जवळून काम केले म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला. नाही, तटकरेंच्या स्वभावाविषयी मी नक्की सांगेन की त्यांचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. कारण आज ते राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत, त्यांना पक्षबंदी कायदा नाही आहे. आणि त्यांनी सगळं ओळखून पुढे पाऊल टाकलेलं आहे की आपण चालत्या गाडीत बसून प्रवास करायला पाहिजे, जो आत्तापर्यंत प्रवास झाला आहे. जी गाडी थांबली त्यांनी ते उतरलेले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीचं त्यांनी कर्तृत्व कायमस्वरूपी ठेवलेलं आहे. म्हणून त्यांनी ओळखलं होतं की या गाडीतनं उतरून आपण दुसऱ्या गाडीत बसावं. आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी भाष्य देखील केलं होतं की यदा कदाचित पुढच्या काळामध्ये तटकरे साहेब राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टी जाणार. हे त्रिवार सत्य आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही एवढं षडयंत्र म्हणजे पूर्णपणे करताय, मॅच करताय, याच्यामध्ये आता पुढच्या पिढीला वेगळं पण द्यावं हा उद्देश आहे? 100%. माझ्या मुलीची उमेदवारी मी आज उभी केली ते फक्त याच्यासाठी की पुढच्या पिढीने तो आदर्श घेतला पाहिजे. ह्याचं कारण तटकरेच्या कुटुंबात का, एकाच खानदानामध्ये का, इतर राष्ट्रवादीच्या अनेक त्यांना का नाही आहे किंवा इतर पक्षातल्या यांना का नाही आहे, हा माझ्यासमोर सवाल आहे. म्हणून ह्याचा बिमोड करण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून माझ्या कन्याची उमेदवारी मी आज भरलेली आहे आणि ती ताकदीने लढणार आहे. साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एकीकडे तटकरेंना राजकीय ड्रॉबॅक असताना अशातच महेंद्र दैवीने चांगलं टायमिंग साधलंय. कुठे ना कुठेतरी तटकरेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ तुम्ही आणलीत का? नाही, खरं आहे. माझ्या पक्षाचं हित लक्षात घेऊन जरी राजकारणामध्ये आपण टायमिंगची गोष्ट बोललो तरी आज तटकरेंना पक्षातनं बाहेर काढलेले आहेत अशी एकंदर परिस्थिती आहे. तो त्यांचा राजकीय बॅकग्राऊंड एकदम खराब झालेला आहे. आणि आरोप प्रत्यारोप एवढे आहेत की कुठला आरोप त्यांच्यावर नाही आहे. म्हणजे घोटाळेपासून ते सगळ्या बुवाबाजीपासून भ्रष्टाचारापासून सगळे आरोप त्यांच्यावर आहेत. अशा नेत्याला कोण स्वीकारणार? आणि म्हणून हे टायमिंग जरी करेक्ट असलं तरी येणारे निवडणुकी करेक्ट आहे. तुम्ही त्याचा कार्यक्रम करेक्ट करणार? करेक्ट कार्यक्रम करणार. करेक्ट. आणि शेवटचा प्रश्न साहेब, स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता विधान परिषद निवडणुका आहे. आता सगळ्या निवडणुका संपतील, महायुती म्हणून तुम्ही एकत्र लढताय. पण ह्या रायगड मतदारसंघामध्ये ज्या लोकसभेचा विचार केला जातो त्यामुळे तटकरेंचं प्रामुख्याने नाव घेतलं जात होतं. पण आता त्यांना चॅलेंज म्हणून त्यांना शट्टू टोकण्यासाठी महेंद्र दैवी यांचं पण नाव प्रामुख्याने समोर येतं आहे. येणाऱ्या काळामध्ये महेंद्र दैवी आम्हाला लोकसभेमध्ये दिसणार का? शेवटचा प्रश्न. नाही, हा लोकसभा हा माझा विषय नाही आहे. आदरणीय आमचे पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आमचे निर्णय घेतील. पण अनेक पक्षामध्ये सिनियर लोक आहेत. उद्या भरण शेठ पण देखील आमचे आहेत, 4 टर्मचे ते आमदार राहिले आहेत, मंत्री आहेत. आणि मला असं वाटतं रायगड जिल्ह्याची जनता हे शिंदेसाहेब ज्या शिवसेनेला खासदारकी देतील त्या नक्की स्वीकारतील. आत्ता जे तटकरे खासदार आहेत ते शिंदेसाहेबांची पुण्याई निश्चित आहे. कारण शिंदेसाहेबांचा आदेश पाळला म्हणून आम्ही पेन किंवा अलिबाग विधानसभा मतदार प्रामाणिक काम केलं. त्याच जेव्हा ते खासदार झालेत तरी देखील आमच्या विधानसभेत त्यांनी गद्दारी केली. गद्दारी हा त्यांचा अंगीकार असलेला गुण आहे. आणि मग येणारी लोकसभा ते दूरच ठेवा, त्यांनी उभं राहायची पण डेअरिंग करणार नाही एवढं वातावरण नक्की आज जिल्ह्यामध्ये तयार आहे. साहेब, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं तुमच्या म्हणण्यानुसार की तटकरे हे कमिटेड नाही आहेत, नेहमी याचा वापर कर, त्याचा वापर कर, ह्या पक्षात उडी मार, त्या पक्षात उडी मार.
येणाऱ्या काही तासांमध्ये जर तटकरेंच्या मुलांनी जर पक्षप्रवेश केला आणि जर भाजपकडनं जर तिकीट भेटलं तर यावरती तुमची कशी तयारी असणार आहे? आज असं आहे की झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जो जनाधार पक्षीय बलाबलाने दिलेला आहे तो शिवसेना नंबर 1 आहे. पण आमची आग्रही मागणी आहे की शिवसेनाच ते उमेदवार द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे इतरांचं नाव किंवा इतर पक्षाचं नाव घेण्यात काही स्वार्थ नाही आहे. जे आजचा अधिकार आहे तो शिवसेनेकडे आहे आणि शिवसैनिकांसाठी ही लढाई लढणं किंवा उमेदवारी मिळणं ही आमच्या दृष्टीने पक्षाच्या दृष्टीने हिताची आहे आणि मग ते शिवसेनेलाच मिळाले पाहिजे ही आमची आग्रही मागणी. लास्टचा प्रश्न, या निवडणुकीमध्ये तटकरी नको पण दळवी हवेत का? जुईली दळवी का? नाही हे काय विजन ठेवले डोळ्यासमोर? विजन असं तटकरेच का? तटकरेचं खानदानच का? कारण आत्तापर्यंत त्यांचे बंधू 2 वेळा राहिले, मुलगा राहिला, त्यांचंच का? मग इतर कुटुंबांनी का असा विचार करू नये? म्हणून याला अपवादात्मक मी आज फॉर्म भरला आहे की हा जर खऱ्या अर्थाने लढाई जनतेने जिंकून दिली तर एक उलटफेर राजकारणामध्ये होऊ शकतो आणि तटकरेचा आलेख शून्यावर जाऊ शकतो.